2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली. आता ते मोठी बातमी आपण बघतोय. आनंदाची बातमी. तर 2 आणि 3 डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये 3000 रुपये आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते सुरुवात झालेली आहे. बघू शकता. KYC केली नसेल किंवा केली असेल तरी पण हा व्हिडिओ तुम्हाला बघणं बंधनकारक आहे. तर चला या व्हिडिओला स्टार्ट करूया. बहीण योजना. पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईट मध्ये बदल होणार. 18 नोव्हेंबर जे काय आहे ते तुमच्या समोर आहे. 18 नोव्हेंबर सर्वात मोठे बदल होणार आहेत. तर काय बदल होणार आहेत तर तुमच्या समोर आहे. तर बघू शकता लाडकी बहीण योजनेच्या KYC ला शेवटची काही दिवस बाकी आहे. तर बघू शकता महायुतीला जे काय महाराष्ट्राच्या सत्तेत पुन्हा बसवण्यासाठी गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना KYC करणे बंधनकारक आहे. कारण की लाडक्या बहिणींना 18 सप्टेंबर ते 18 नोव्हेंबर यात कालावधीत KYC करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. आता KYC मुदत संपण्याची काही दिवस शिल्लक राहिले आहेत. लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी पती किंवा वडिलांचे आधार कार्ड प्रमाणित करून घ्यावं लागतं. मात्र ज्या महिलांच्या वडिलांचं काही किंवा पतीचं निधन झालं आहे अशा महिलांना KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जे काही आहे वेबसाईटमध्ये तांत्रिक बदल करण्यात आलेले आहे. तर सांगण्यात आलं आहे की मात्र अशा महिलांना त्यांचा आधार कार्ड क्रमांक प्रामाणिकपणे जे काही KYC अपूर्ण ठेवावे लागणार आहे. म्हणजेच अशा लाडक्या बहिणींना आधार कार्ड प्रमाणित करून जे काही अपूर्ण KYC आहे ती पूर्ण करावायची आहे. तर कशा प्रकारे आहे तर बघू शकता. लाडकी बहीण योजना KYC कुठं करायची तुम्हाला कळणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी जे काही तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in वेबसाईटवर KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. राज्य भारतातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जे काही KYC 18 नोव्हेंबर पर्यंत करणे आवश्यक आहे. ही KYC ही प्रक्रिया मोबाईलवरतून देखील पूर्ण करता येते. तर बघू शकता पती किंवा वडील नसल्या ज्या काही महिला आहेत त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिला लाभार्थी पती आणि वडील दोघांचा मृत्यू झाला आहे किंवा ज्या विवाहित अविवाहित महिलांचे जे काही मृत झालेले आहेत तसेच विधवा घटस्फोटित परित्य जे काही आहे महिला यांना KYC करण्यासाठी आधार क्रमांक कोणाचा नोंदवायचा अशी अडचण निर्माण झाली असेल तर जी काही अडचण होत आहे तर वेबसाईटमध्ये तांत्रिक बदल करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी ज्या महिला आहेत फक्त ज्यांच्याच आधार कार्ड जे काही आधार कार्ड आहे संपूर्ण KYC 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत करून घेणे आवश्यक आहे. अपूर्ण KYC पूर्ण करून घेण्याबाबत शासनातर्फे जे काही आलेले आहे तसेच अशा महिलांनी परस्पर इतर नातेवाईकांचे आधार कार्ड प्रमाणीकरण करू नये असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर ऑक्टोबर महिन्याच्या ज्या हप्त्याची रक्कम आहे तर महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे. ज्या महिलांच्या खात्यात अजून पैसे नसेल आले तर बघू शकता नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थी ज्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 500 रुपये दिले जातात. तर बघू शकता हे दरमहाचे जे 500 रुपये आहेत तुमच्या बँक अकाउंटमध्ये अजून पण नसलेत तर तुम्हाला पूर्ण KYC करणं बंधनकारकच आहे. तर तुम्ही KYC केली नसेल तर बघू शकता तुम्ही केंद्रामध्ये जाऊ शकता तिथे करून घेऊ शकता आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे. तर बघू शकता आणि तुम्हाला मी सांगण्यात येणार आहे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये 2 तारखेला तुमच्या बँक अकाउंटमध्ये 3000 रुपये प्राप्त होणार आहे. तर कशा प्रकारे होणार आहे त्याच्यासाठी काय प्रमाणपत्र लागणार आहेत तर त्याचे पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला देणार आहे. तर ह्या वेबसाईटच्या खाली दिलेलं आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in वरती जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन केल्यावरती तुम्हाला सर्व काही दिसून जाईल तिथं आणि तिथं लॉग इन केल्यावरती तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. सर्व काही तुम्हाला एंटर करायचं आहे आणि तुमची KYC झाल्यावरती तुम्हाला मेसेज OTP येईल तो तिथं सबमिट करायचा आहे. OTP झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी पती किंवा वडील यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांचं प्रमाणीकरण पण तिथं तुम्हाला द्यावं लागणार आहे. तर बघू शकता खूप मोठी प्रोसेस झालेली आहे. ही प्रोसेस झाली तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये 3000 रुपये येऊ शकणार आहेत. तर तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. तर अजून मी तुम्हाला सांगणार आहे लाडक्या बहिणींना जे काही पैसे कट झालेले आहेत म्हणजे कट होत आहेत 1 करोड महिलांना KYC पर मोठा अपडेट आलेला आहे. तर बघू शकता लाडकी बहन योजना जी काही KYC आहे लाडकी बहन महाराष्ट्र की लाडकी बहन योजना की लाभार्थी के लिए ये बहुत ही बड़ा निर्णय किया है. KYC करायची असेल तर बघू शकता 18 नोव्हेंबर त्याच्यावरती तारीख दिलेली आहे 18 नोव्हेंबर म्हणजे इथपर्यंत झालीच पाहिजे. त्यापुढे जर का झाली तर होणारच नाहीये.
तर महाराष्ट्र सरकारने हे काही महिलांसाठी मदत केलेली आहे. तर बघू शकता त्यांना आत्मनिर्भर करण्याची खूप गरज आहे. महिलांना जे काही आहे ते मामले महाराष्ट्र सरकारने बाल विकास विभाग यांनी सर्व काही दिलेले आहे. तरी पण तुम्ही अजून काही केले नसेल तर पूर्णतः KYC करणं बंधनकारक आहे. तर करू शकता तुम्ही. 1 करोड महिलांनी जे काही केलेलं आहे तसंच तुम्हालाही करायचं आहे. आपण जाणून घेऊयात 17वी किस्त हे कधी भेटणार आहे. मानदंड लाडकी बहीण योजना जी काय आहे ज्यांना भेटणार आहे हे सरकारद्वारा निर्धारित केलेलं आहे. मानदंड आहे पूर्ण. तर बघू शकता हे कोणाला भेटणार आहे. आवेदन महिला महाराष्ट्र हे स्थानिक झालेले पाहिजे आणि त्याच्या बँक अकाउंटमध्ये सर्वात जास्त म्हणजे मागचा 16वा जो हप्ता आहे तो आलेला नाही पाहिजे आणि ते 1500 आणि प्लस हे 1500 17वा किस्त ते टोटल मिळून तुम्हाला 3000 रुपये हे भेटणार आहेत. तर आर्थिक जे काही परिवारची राशी आहे ती तुम्हाला भेटणार आहे. तर पूर्ण 4 व्हीलर तर नाहीच पाहिजे तुमच्याकडं आणि राशन कार्ड सर्वात आधी तुम्हाला सबमिट करायचं आहे DBT मार्फत. तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेली आहे. तर थँक्यू सो मच आतापर्यंत पाहिल्याबद्दल. तर तुम्हाला 3000ची कन्सेप्ट कळाली असेल तर कशा प्रकारे आहे तर ह्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.